आपल्याकडं मताचं पवित्र दान मागतोय. आपल्या या गावासाठी मागच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केलं. पळस मंडळ ते कदमवाडी हा 5.5 कोटी रुपयाचा रस्ता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केला. त्याचं काम झालं. गावातलं सिमेंटच्या रस्त्याचं काम जे ते त्या ठिकाणी लवकरच पार पडेल. आपल्या पळस मंडळ निर्वांगी हा जो रस्ता आहे या रस्त्यासाठी 80 लाख रुपयाचा निधी दिला. परत त्या ठिकाणी त्याच रस्त्याला परत अजून 1 कोटी रुपयाचा निधी दिला. बाकी पळस मंडळ मधल्या स्मशानभूमीला आपण 10 लाख रुपये दिले. शिंदे वस्तीचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी आपण 10 लाख रुपयाचा निधी दिला. अण्णाभाऊ साठे नगर ते पांडुरंग खरात इथला जो भुयारी तिथला जे गटार आहे त्याच्यासाठी 10 लाख रुपये दिले. साळवी वस्ती मधला जो तुकाई सभा मंडप आहे त्याच्यासाठी 10 लाख रुपये दिले. आपल्या पळस मंडळ खोरोची हा जो रस्ता आहे त्याच्यासाठी 90 लाख रुपयाचा निधी दिला. आपल्या गावात या ठिकाणी हायमास दिवे बाकी छोटी छोटी कामं अशा अनेक कामं मागच्या 5 वर्षामध्ये केले. मी जे काही केलं ते इथल्या जनतेने जे भरभरून प्रेम मला दिलं त्याच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून केलं. आता हे 1.5 वर्ष झालं आमदार खासदार होऊन यांनी फुटकी कवडी या गावासाठी दिली का त्याचा हिशोब या ठिकाणी या पळसेश्वराच्या मंदिरात यावं. मी येतो, मी काय केलं त्यांनी काय केलं त्यांनी त्याचा हिशोब द्यावा. 1 रुपया दिला नाही. या ठिकाणी मतांच्या वेळेस यायचं रडायचं हा यांचा धंदा आहे. परत फोन बी उचलत नाही. थंडी भरती आहे पण एक कामाचा नाही अशी यांची परिस्थिती आहे. माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा सामान्य घरातला कार्यकर्ता हरिदास वाघमोडे पाटलाला निवडून द्या. मी दाव्याने सांगतो की निश्चित या गावातून जर चांगलं लीड भेटलं तर या गावातल्या सगळ्या प्रश्नासाठी राम सातपुते जबाबदारी घेतो. काम तुमचं मागं राहणार नाही. तुमच्यासाठी दिवस रात्र मी उभा राहील. तुम्ही मला फोन करायचा आणि तुमच्यासाठी मी कधी त्या ठिकाणी उपस्थित राहणारा कार्यकर्ता. आता बापूने सांगितल्याप्रमाणे बापूंचं शिवप्रसाद फाउंडेशन या ठिकाणी काम करतंय. दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क आहे. मी तुमच्यासाठी उभा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बघताना एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि समोर या ठिकाणी समोरचा उमेदवार याच्यात तुलना करा. तुम्ही जर कधी त्यांना फोन लावला तर तुमचे कामं होतील का याचाही विचार करा. आजपर्यंत किती कामं केले याचाही विचार करा. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी हरिदास वाघमोडे पाटलांना निवडून द्या. शैलताई वाघमोडेला निवडून द्या. या भागाला विकासासाठी राम सातपुते दत्तक घेतो हे मी घोषणा करतो. या ठिकाणी एकच काम आम्ही मागे ठेवणार नाही. इथली जे काही कामं आमच्या कानावर येतील ते सगळे करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि येत्या काळामध्ये डीपीचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील जे काही असेल त्या सगळ्या कामाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्ही हरिदास पाटलांना निवडून द्या. या भागाचा विकास करायची जबाबदारी आम्ही घेतो. विरोधी उमेदवार विरोधी लोक यांचा एकच अजेंडा आहे राम सातपुतेला थांबवायचं कसं, राम सातपुतेला थांबवायचं कसं. अरे मला थांबवा पण तुम्ही काय केलं त्याचा तर हिशोब द्या. तुम्ही काय केलं 1-1.5 वर्ष तुम्हाला आमदार खासदार केलं. या भागाला फुटकी कवडी दिली की याचा हिशोब मागा त्यांना कधीतरी. एक काम करायचं नाही, लोकांच्या उपयोगी पडायचं नाही. निवडणूक आली की लोटांगण घालत यायचा हा यांचा धंदा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार किती मोठा असला काही जरी असलं तर आपला शेतकऱ्याचा मुलगा हरिदास वाघमोडे पाटील त्यांचा पराभव करते. तुम्ही देऊन ठेवा. 9 तारखेला त्या ठिकाणी टीव्ही वरती बातमी झळकेल हरिदास वाघमोडे पाटलांनी अर्जुन सिंह मोहिते पाटलाचा 3000 मतांनी पराभव केला. देऊन ठेवा. 3000 मतांनी हरिदास वाघमोडे पाटील या फोडशिरस जिल्हा परिषद गटातून निवडून येतील हा मला विश्वास आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा 3 पिढ्यापासून काम करणारे हे घर आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलंय. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागा. या भागातून लीड द्या. या गावातून मोठ्या प्रमाणात लीड द्या. विकासासाठी या गावाची जबाबदारी माझी असेल हा मी शब्द तुम्हाला पळसेश्वराच्या साक्षीने देतो. येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागाव. ऑलरेडी 1 तास उशीर झालाय. 1 तास मागे होता मी. त्यामुळं पुढे अजून बरेच गावं ओळखायचे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आम्हाला लगेच जाऊ द्यावं पुढे. कारण अजून बरेच तुम्ही जसं थांबला होता तसं बरेच लोक पुढे थांबलेत. पहिल्या सभेला थोडा उशीर झाला. एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यामुळे उशीर झाला.
परंतु असो आपण सगळ्यांनी ताकदीने काम करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.